नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. बेल आयकॉनवर जरूर बटन दाबा. आपण खूप महत्त्वाची माहिती आज घेणार आहोत, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 5 देशांचा दौरा केलेला आहे. त्याच्या मागची कारणं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पंतप्रधानांनी त्याच्या अगोदर देशातील नागरिकांना आवाहन केलं होतं की परदेश दौरे करू नका, सोनं खरेदी करू नका, खतं नैसर्गिक वापरा. एकंदर 7 आव्हानं त्याने केली होती आणि तरीसुद्धा मग ते स्वतः परदेश दौऱ्यावर का गेले? विरोधकांना एक टीकेचा प्रश्न मिळाला. पण काही वेळा तोट्यापेक्षा फायदा जास्त होत असेल तर आपल्याला तो करावाच लागतो. तर काय झालेलं आहे परदेश दौऱ्यामागं, यामध्ये तुम्हाला महत्त्वाची बातमी समजून सांगणार आहे की पंतप्रधानांनी 5 देशांचा दौरा केला. त्याच्यामध्ये पहिलं UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स, दुसरं नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि शेवटचं 5वं इटली. अशा 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला. मग त्या करण्यामागं त्यांचं महत्त्वाचं कारण काय होतं हे जेव्हा समजेल तेव्हा लक्षात येते की पंतप्रधान हे भारत देशाच्या उन्नतीसाठी, भारत देशाच्या प्रगतीसाठी सतत झटत असतात. म्हणजे त्यांच्या प्रत्येक दौऱ्याला काहीतरी महत्त्व असतं आणि त्याच्यातून भारताचा नेहमी फायदा झालेला दिसतो. ते फिरायला गेलेत, हॉटेलमध्ये राहिलेत, मजा केली, असं कधी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. खूप वेळा तर ते विमानातच झोपतात, तेव्हा ते हॉटेलसुद्धा बुक करत नाही. पूर्वीचे याच्या आधीचे पंतप्रधान काय करायचे, 100 पत्रकार भरून यायचे, स्वतःच्या फॅमिलीला न्यायचे, मजा हजा करायची, तिथल्या पत्रकारांना दारूच्या पार्ट्या व्हायच्या, हजारो कोटींचा खर्च त्यांच्या दौऱ्याबरोबर व्हायचा. पण पंतप्रधानांनी पत्रकारांना नेणं बरोबर बंद केलं. तुम्हाला बातम्या पाहायच्या असेल तर तुमच्या खर्चाने या. ते कधी हॉटेलमध्ये शक्यतो उतरत नाहीत. त्यांचं खाणंसुद्धा शाकाहारी व्यवस्थित भोजन असल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचा माणूस असतो. त्याच्यामुळे जेवढं काटकसर करता येईल तेवढी काटकसर करून पंतप्रधान दौरा करतात. मग आता हे 5 देश कशासाठी गेले हे तुम्हाला मी समजा की पहिला जो आहे युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे UAE. तर भारतामध्ये इराण अमेरिका युद्धामुळं पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल यांची आयात मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. आणि आपल्याला ओमान, सौदी अरेबिया त्यांच्याकडून जे तेल येत होतं, कतार, तर ते हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे येणं बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे थोड्या प्रमाणामध्ये टंचाई जाणवते. आता ही टंचाई भविष्यातच परत उद्भवू नये म्हणून त्यांनी युनायटेड अरब एमिरेटबरोबर दीर्घ पाल्याचा करार केला की आम्हाला तुम्ही 3 लाख बॅरल रोज तुम्ही आम्हाला पुरवले पाहिजे. गॅस, LPG गॅस पुरवला पाहिजे. हे करार त्यांनी UAE सरकारबरोबर केले. मग आता UAE सरकारने काय केलं की त्यांच्या OPEC संघटनेमधून ते बाहेर पडलेत. म्हणजे त्यांच्यावर जे बंधन होतं की तुम्ही एवढंच प्रोडक्शन करायचं, त्याच्यावर जास्त करायचं नाही, ते आता त्यांच्यावर काही बंधन राहिलं नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइलचं उत्पादन करणार आणि भारतासारखं मोठं गिराईक त्यांना लाभल्यामुळे त्यांनी तो करार दीर्घकालीन केला की पुढं भविष्यामध्ये सुद्धा युद्ध होऊ दे नाही तर काय होऊ दे. काय युनायटेड अरब एमिरेट्सला हॉर्मुझशी संबंध नाही आहे. त्यांनी पाईपलाईन टाकून त्यांनी दुसऱ्या समुद्रातून पुरवठा चालू करायची हमी दिलेली आहे. त्याच्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी अजून काही काळ बंद राहिली तरी भारताला फरक पडणार नाही. त्याच्याशिवाय युनायटेड अरब अमिरेतमधले जे मोठे तेल कारखानदार आहेत, उद्योग आहेत, त्यांनी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक भारतामध्ये करायचं ठरवलेलं आहे. की रिफायनरीज करणार आहे. त्याच्यानंतर स्टॉक आपल्याकडं आपण म्हणतो ना भारतात महिनाभराचा स्टॉक आहे, 3 महिने, मग तो स्टॉक कुठं, ते फार अवघड प्रक्रिया. मोठमोठे टँक बांधावे लागतात, त्याची क्वालिटी वेगळी असते, त्याचं संरक्षण वेगळं असतं. तर
ते टँक पुन्हा जास्त 3 लाख लिटर 3 लाख कोटी ऑइल साठवलं जाईल एवढं मोठं बांधकाम करायचं त्या कंपन्यांनी ठरवलं. भारताला तेलाचा साठा करायला अधिक तेलाचा साठा व्हावा याच्यासाठी त्या कंपन्या मदत करणार आहेत. म्हणजे भारताला अत्यंत गरजेचं होतं. दुसरा देश आहे नेदरलँड. सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट घडली असेल ती नेदरलँड. की नेदरलँडमध्ये सेमी कंडक्टर मध्ये तो देश सगळ्यात पुढे आहे. ASML ही म्हणून जी त्यांची कंपनी आहे तर ती जगामध्ये एकमेव आहे की जी चिप बनवण्याची जी मशीन आहे ती त्यांच्याकडे आहे. जगात कुठंही नाही. म्हणजे जगातल्या सगळ्या चिप बनवणाऱ्या कंपन्यांना ASMLची मशीनच घ्यावी लागते. मध्ये चीनने त्यांच्याशी करार केला होता. चीनने सुद्धा त्यांच्याकडून ते मशीन विकत घेतल्या आणि बनवायला सुरुवात केली. पण तुम्हाला चीनची नेहमी गोष्ट माहिती आहे की ते काय करतात, माल घेतात आणि तसा डुप्लिकेट बनवण्याचा प्रयत्न करतात आणि जुन्या लोकांना त्यांच्याकडून घेतले त्यांचं बंद करून टाकतात. त्याच्यामुळे त्याच्या ASMLच्या लक्षात आल्यावर त्यांनी चीनमधून काढता पाय घेतला. चीनला तंत्रज्ञान देणं बंद केलं. म्हणजे चीन हा सगळ्यात मोठा चिप निर्यातदार होता. तैवान होता. पण नेदरलँडच्या मशीनवरच ते सगळं अवलंबून होतं. देशात जगातल्या अनेक ज्या मोठ्या कंपन्या आहेत, सॅमसंग म्हणा किंवा इतर म्हणा, तर त्यांना सुद्धा ASML कंपनीचीच मशीन, त्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असते एका मशीनची किंमत. तर भारताने ती सेमी कंडक्टर उद्योगासाठी त्या ASML कंपनीबरोबर करार केला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि ASML यांनी करार करून भारतामध्ये मोठा प्रोजेक्ट उभारण्याचं ठरवलेलं आहे. की जे भारताला जे चिप बनवायला सुरुवात केली, रिलायन्सने सुरू केली, टाटाने सुरू केली व इतर अनेक कंपन्या, तर त्यांना ती मशीन मिळणं अत्यंत गरजेचं. ती स्वस्तामध्ये मिळाली पाहिजे आणि भारतामध्ये पुढं जो सेमी कंडक्टर उद्योग वाढेल त्याच्यासाठी ASML आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सने करार करून त्या मशीन तयार करायचं, भारतामध्ये प्रोडक्शन सुरू करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा कार्यक्रम. भविष्य काळामध्ये जे सेमी कंडक्टरचं उत्पादन, सेमी कंडक्टरच्या ज्या चिप्स असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागतात. कार असो, रेडिओ TV असो, मोबाईल असो, इलेक्ट्रॉनिकची मोठी उत्पादनं असोत की त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरतात, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सेमी कंडक्टरच्या चिप्स वापरायला लागतात आणि त्या चिप्स तयार करण्यासाठी ASMLची मशीनच लागते. खूप म्हणजे कठीण तंत्रज्ञान त्या मशीनमध्ये असल्यावर त्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असते. तर त्या मशीन आपल्याला नेदरलँड्स आता आपल्यामध्ये भारतामध्ये तयार करणार आहेत. नेदरलँडला का गेले त्याचा हा तुम्हाला कारण. स्वीडनमध्ये गेले मोदी. तिसरा देश स्वीडन. तर स्वीडन हा सगळ्यात जगामध्ये हरित ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा याच्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वीडनमधलं हवामान तुम्ही पाहिलं तर खूप शुद्ध असतं. तर ती हरित ऊर्जा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी, तर त्याच्यामध्ये स्वीडन स्पेस टेक्नॉलॉजी, आकाशातल्या ज्या गोष्टी म्हणजे बनवतात त्याच्यामध्ये सुद्धा ते खूप पुढे गेलेले आहेत. तर ते या सगळ्या गोष्टींचं सहकार्य ते भारताबरोबर करणार आहे. त्याच्यासाठी अनेक करार स्वीडनबरोबर केलेले आहेत की ते आपल्या भारतामध्ये येऊन त्याचं उत्पादन करणार. चौथा देश आहे नॉर्वे. मला माहीत आहे का, नॉर्वे हा अगदी उत्तर टोकाला असणारा देश आहे. समुद्री अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि तेच तंत्रज्ञान आपल्याला भारतामध्ये मिळवायचं आहे. भारतामध्ये सध्या समुद्राचे जे व्यवस्थापन आहे, समुद्रामधली जे अर्थव्यवस्था आहे, की समुद्रातून आपण काय काय प्रोडक्शन मिळू शकतो, आपल्या उत्पादन वाढवू शकतो, याचं ज्ञान आपल्याला त्या देशाकडून मिळणार आहे आणि ते भारताबरोबर सहकार्य करत आहे. पाचवा सगळ्यात महत्त्वाचा देश आहे इटली. हा युरोपमधला देश आहे. संरक्षण, उद्योग, व्यापार क्षेत्र आणि स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप इटलीने आपल्याबरोबर केलेली आहे. आता इटली हा प्रगत देश आहे. संरक्षणामध्ये अनेक गोष्टी त्यांच्या प्रसिद्ध आहेत. उद्योगासाठी इटली खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी इटलीचं मशिनरी सगळ्यात फेमस होत्या. इटलीचा व्यापार मोठा, म्हणजे युरोपमधला श्रीमंत देश म्हणून तो गणला जातो. ते सगळं त्यांच्याबरोबर आपले करार झाल्यामुळं
आपल्या भारतातले जे निर्यातदार आहेत या सगळ्या देशांमध्ये त्यांची निर्यात दुप्पट तिप्पट होणार आहे. आपण युरोपियन कंट्रीबरोबर करार केलेला आहे, पण युरोपियन कंट्रीमधले जे देश आहेत त्यांना प्रत्येकाबरोबर इंडिव्हिज्युअल करारसुद्धा आपण केलेला आहे. मग आता या दौऱ्यातून साधलं काय, तर 40 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये येणार आहे. सेमीकंडक्टरच्या मशिनरी आपल्या भारतात बनणार आहे. स्पेस टेक्नॉलॉजी येणार आहे. पेट्रोल डिझेलचा साठा आपल्या भारतामध्ये वाढणार आहे आणि तो पुरवण्याची हयात म्हणजे लॉंग टर्म बेसिसवर आपल्याला UAEने हमी दिलेली आहे. आता मोदीचं वैशिष्ट्य पहा, त्यांना म्हणजे आपण ज्याला जाहिरात म्हणतो, मार्केटिंग, ते खूप छान करतात. तुम्ही पाहिलं पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत्या, त्यांनी एका छोट्या दुकानापासून झालमुडी काढल्या. झालमुडी म्हणजे काय, आपल्यासारख्याची बेळ, मुरमुरे, शेव, शेंगदाणे वगैरे घातले की जातात, तिकडे त्याला झालमुडी म्हणतात. तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये झालमुडीची क्रेज झाली. परदेशामध्ये सुद्धा झालमुडी विकायला आली. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी झालमुडीची चौकशी होती. तर एका माणसाने एक 5-10 मिनटं ते झालमुडी खाल्ल्याने त्याची प्रसिद्धी जगभर झाली. मग आता त्यांनी इटलीमध्ये काय केलं, आपले विरोधी पक्ष टीका करतात, मोदी चॉकलेट वाटतात ते. त्यांनी आपल्या मुंबईतले पार्ले बिस्किटवाल्यांचे जे मेलडी खाओ खुद जान जाओ ही जाहिरात तुम्ही ऐकल्याच. तर चॉकलेटचा पुडा छोटासा त्यांनी मुद्दाम दाखवला सगळ्यांना आणि मेलडी चॉकलेट त्यांच्या पंतप्रधान ज्या होता इटलीच्या मेलोनी त्यांना भेट दिली. मोठा भाग त्याचा आला असता. कॅडबरी त्यांनी दिली नाही, त्यांनी भारतातलं प्रॉडक्ट दिलं आणि ते जगाला दाखवून दिलं मेलडी. काय परिणाम झाला माहिती आहे त्याचा, की सगळीकडं त्या मेलडी चॉकलेटची डिमांड भारतात वाढली. त्यांचे बाजारातले मेलडी चॉकलेट पूर्ण संपले, त्याची डिमांड वाढली. परदेशामध्ये सुद्धा मेलडीची डिमांड वाढली. प्रत्येक देशामधून त्या पार्लेला ऑर्डर यायला लागल्या, त्यांच्याकडे प्रोडक्शनच संपून गेलं. त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन कार्य तयार की मोदींनी फक्त ते पॅकेट उचलून कॅमेरासमोर धरलं आणि जगभर मेलडी चॉकलेटची क्रेज निर्माण झाली. याला म्हणतात मार्केट. मोदींच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे. त्यांनी भारतातल्या एका प्रॉडक्टचं नकळत जाहिरात केली, त्यांची डिमांड वाढवली. लक्षात घ्या, आपला माणूस आपल्याच लोकांची मार्केटिंग किंमत वाढवतोय, त्याचा आनंद मानायचा. त्यांना चॉकलेटच दिलं, ते मजाच करतात. अरे कामासाठी गेलेत. प्रत्येक ठिकाणी पद्धत आहे की ते लोक आपल्या पंतप्रधानावर भेट देतात, आपले पंतप्रधान त्यांना भेट देतात. पूर्वी काही कोणी आले की त्याला ताजमहालची प्रतिकृती द्यायची. आता मोदी काय करतात, भगवद्गीता देतात, किंवा दक्षिण भारतातल्या एखाद्या मंदिराची मूर्ती कलाकृती भेट देतात. तसं त्यांनी परदेशामध्ये आपल्या भारतीय प्रॉडक्टची आपोआप जाहिरात केली. त्यांनी नुसतं कॅमेरासमोर झाले काहीतरी मला वाटतं 2-4 मिनटाचा तो व्हिडिओ आहे, त्याच्यातून जगभरामध्ये मेलडी चॉकलेटची डिमांड वाढला. याला म्हणायचं मार्केट. तर हा दौरा पूर्ण यशस्वी झालेला आहे. संपूर्ण जगामध्ये त्याचं कौतुक होतं आहे. आपल्या विरोधी पक्षाने किती टीका करू द्या, त्यांच्या टीकेला आता भारतीय जनता भीक घालत नाही. कारण त्याने मी सांगितलं, मोदी पूर्वेला सूर्य उगवतो म्हणले ते म्हणणार ते चुकीचंच. सूर्य पश्चिमेलाच उगवतो. त्याच्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही. मोदींचा दौरा अतिशय यशस्वी झाला आहे. भारताच्या अर्थकारण संरक्षणाच्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मोदींच्या दौऱ्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, तर तुमचं कॉमेंट्समध्ये अवश्य मांडा. तुम्ही कुठून पाहतात, जे सांगली, कोल्हापूर किंवा उत्तर भारतात, तर तुम्ही मला अवश्य त्याच्याखाली आपलं नाव लिहावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.